राहुल गांधींनी मतदानावरती उपस्थित केलेल्या सगळ्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखातूनच उत्तर दिले। राहुल गांधींनी निवडणूक आयुक्त, वाढलेलं मतदानामध्ये झालेली वाढ या सगळ्यावरती आकडेवारीवरती दाखवत काही आरोप केले होते आणि त्या सगळ्या आरोपांना आज फडणवीसांनी उत्तर दिले। पाहुयात राहुल गांधी आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये सवाल जवाब कसे रंगलेत। ताउम्र राहुल जी, आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पोंछते रहे। सगळं राजकारणच धूळ मातीचं, आरोपांच्या चिखलांचं आणि सवाल जवाबांचं झालंय। महाराष्ट्राच्या निवडणुका या विषयावर नवं सवाल जवाबाचं राजकारण रंगलं ते राहुल गांधी आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये। राहुल गांधींच्या लेखाला देवेंद्र फडणवीसांनीही लेखातूनच उत्तर दिलंय। तुम्ही म्हणल्याप्रमाणे काल लेखाचं उत्तर लेखानेच तुम्ही दिले। लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर सहित दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील। फडणवीसांनी लेखाची सुरुवात केली आहे। ज्यांना जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात असं म्हणत यात फडणवीसांनी आधी ईव्हीएम वरच्या आरोपांवर उत्तर दिलंय। फडणवीस म्हणतात, महाराष्ट्रात प्रत्येक निवडणुकीनंतर विरोधकांकडून ईव्हीएम वर प्रश्न उपस्थित होणं आता नित्याचं झालंय। ईव्हीएम विरोधातल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्यात। राहुल गांधी हे पराभव स्वीकारू न शकणारे नेते आहेत। काँग्रेस ज्या ठिकाणी निवडणूक जिंकते तिथे ईव्हीएम योग्य असतात का? ईव्हीएमच्या मुद्द्यानंतर फडणवीसांनी राहुल गांधींच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत। राहुल गांधींचा पहिला सवाल निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबद्दल। राहुल गांधी म्हणतात, 2023 पर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याची जबाबदारी ही देशाचे पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांवर होती। कोणत्याही एका राजकीय पक्षाला यात सर्वाधिकार मिळू नयेत यासाठी मुख्य न्यायाधीशांचा या रचनेत महत्त्वाचा सहभाग होता। डिसेंबर 2023 मध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने निवडणूक आयुक्त निवडीच्या कायद्यात महत्त्वाचा बदल घडवून आणला। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीतून सरन्यायाधीश बाद केले। सरन्यायाधीशांच्या जागी केंद्रीय मंत्र्यांची नेमणूक केली। केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान हे सत्ताधारीच असल्याने विरोधी पक्षनेत्याच्या मताला कोणतीही किंमत राहणारच नव्हती। राहुल गांधींच्या या मुद्द्याला फडणवीसांनी काय उत्तर दिले पहा। 1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त तुमच्या काँग्रेस सरकारने थेट नियुक्त केले। आतापर्यंतच्या 26 पैकी 25 आयुक्त केंद्राने थेट नेमले। पहिल्यांदा मोदीजींनी त्यात विरोधी पक्षनेता किंवा सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली। पण लोकशाहीला भक्कम करणारे आणि तुमच्या काळात कधीही पाळले न गेलेले पाऊल तुम्हाला आवडलेले दिसत नाही। राहुल गांधींचा दुसरा मुद्दा होता मतदार वाढीचा। राहुल गांधींनी दिलेल्या आकडेवारीनुसार 2019च्या विधानसभा निवडणुकीत मतदार होते 8,98,00,000। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदार होते 9,29,00,000। 5 वर्षात महाराष्ट्रात मतदारांच्या संख्येत 31 लाखांची वाढ झाली। 2024 विधानसभा निवडणुकीत मतदार संख्या होती 9,70,00,000। म्हणजे लोकसभा ते विधानसभा या 5 महिन्यात महाराष्ट्रात मतदार संख्येत 41 लाखांची वाढ झाली। म्हणजे 31 लाख मतदार वाढायला 5 वर्ष लागली तर 41 लाख मतदार वाढायला 5 महिने लागले असं राहुल गांधींचं म्हणणं होतं। राहुल गांधींच्या या आक्षेपाला उत्तर देताना फडणवीसांनीही आकडेवारीच सादर केली आहे। 2004 ते 2009 या काळात 1 कोटी नवे मतदार जोडले गेले। 2009 ते 2014 दरम्यान 75 लाख नव्या मतदारांची नोंदणी झाली। 2014 ते 2019 या काळात 63 लाख नवीन मतदार निर्माण झाले। तर 2019 ते 2024 मध्ये 31 लाख नवे मतदार जोडले गेले। म्हणजे 2024 मध्ये काहीतरी दिव्य घडले असे अजिबात नाही। लोकसभा आणि विधानसभा या 2 निवडणुकांदरम्यान किती मतदार वाढले ही आकडेवारी सुद्धा हवी असेल तर 2004 मध्ये लोकसभेपेक्षा विधानसभेत 5% मतदान वाढलं। 2009 मध्ये हा फरक होता 4%चा। 2014 मध्ये 3% अधिक मतदान झालं। 2019 मध्ये 1%नं मतदान वाढलं। 2024 मध्ये 4% मतदान जास्त झालं। त्यामुळे पुन्हा 2024 मध्ये काहीही नवीन घडलं असं नाही। राहुल गांधींचा तिसरा आक्षेप होता मतदानातल्या फुगवट्याचा। त्यामध्ये राहुल गांधी म्हणतात, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 5 वाजेपर्यंत मतदान झालं 58.22%।
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतलं एकूण मतदान घोषित करण्यात आलं 66.05%. मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करायला दुसरा दिवस उजाडला. 5 वाजेपर्यंतची आकडेवारी आणि अंतिम आकडेवारीतला फरक आहे 7.83%. वाढीव 7.83% मतदान म्हणजे 76 लाखांचं वाढीव मतदान झालं. या मुद्द्यावर राहुल गांधींना उत्तर देताना फडणवीसांनी म्हटलं, मतदानाची टक्केवारी अचानक वाढली हा तर फारच मोठा विनोद आहे. शेवटच्या तासात टक्केवारी कशी वाढली हे समजून घ्यायचं असेल तर ताशी मतदान समजून घ्यावं लागेल. दिवसभर झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली तर प्रति तास सरासरी 5.83% इतकं मतदान झालं. त्यामुळे शेवटच्या 1 तासात 7.83% इतकी वाढ झाली आहे असं सांगून आपण नवीन काय सांगतो आहोत? 5 ते 6 ही सुद्धा मतदानाची वेळ आहे आणि 6 वाजेपर्यंत बूथवर आलेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता येतो ही बाब राहुल गांधींना माहीत नाही का? 2024च्या लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजता दिलेली मतदानाची आकडेवारी 60.96% इतकी होती, जी दुसऱ्या दिवशी 66.71% इतकी अंतिम झाली. यातली वाढ सुद्धा 5.75% इतकी होती. पण ती निवडणूक तुम्ही जिंकलात म्हणून लपून ठेवणार का? राहुल गांधींचा पुढचा आक्षेप होता राज्यातल्या 12,000 मतदान केंद्रांवरच्या मतदानात वाढ झाली याबाबत. सगळ्यात जास्त मतदारांची वाढ झालेली मतदान केंद्र होती 12,000. ही 12,000 मतदान केंद्र असलेले विधानसभा मतदारसंघ 85. याच 85 मतदार केंद्रांवर लोकसभेत भाजपची बिकट स्थिती होती. 12,000 मतदान केंद्रांवर 5 नंतर सरासरी 600 मतदार वाढले. एका मतदाराला मतदान करायला किमान 1 मिनिट लागतो. प्रत्येक मतदान केंद्रावर 5 नंतर 10 तास मतदान व्हायला हवं. मात्र कोणत्याही मतदान केंद्रावर 5 नंतर 10 तास मतदान नाही. मग हे अधिकचं मतदान नेमकं झालं कसं? या सगळ्या 85 जागांवर महायुतीचेच उमेदवार विजयी झाले. कामठी मतदारसंघाचं उदाहरण घ्या. 2024च्या लोकसभा निवडणुकीत कामठीत काँग्रेसला मतं होती 1,36,000. 2024च्या लोकसभा निवडणुकीत कामठीत भाजपला मतं होती 1,19,000. 2024च्या विधानसभा निवडणुकीत कामठीत काँग्रेसला मतं पडली 1,34,000. 2024च्या विधानसभा निवडणुकीत कामठीत भाजपला मतं मिळाली 1,75,000. लोकसभेच्या तुलनेत भाजपची 56,000 मतं कामठीमध्ये वाढली. या मुद्द्यावर उत्तर देताना फडणवीसांनी म्हटलंय, संध्याकाळी 6 नंतर झालेलं मतदान हे 17,70,867 इतकं आहे. दिवसभराच्या मतदानाच्या सरासरीनुसार 1,427 मतदान केंद्रांवर प्रति मिनिट 97,103 इतकं मतदान झालंय. त्यामुळे जे मतदान संध्याकाळी 6 नंतर झालं त्याची सरासरी काढली तर अतिरिक्त लागलेला वेळ हा केवळ 18 मिनिटं 23 सेकंद इतका आहे. ज्या मतदारसंघात शेवटच्या क्षणी मतदान टक्केवारीत वाढ झाली तिथं NDS जिंकली हे तर आणखी हास्यास्पद आहे. त्यांनी कामठीचं उदाहरण दिलं. मी त्यांनी जी उदाहरणं दिली नाही ती देतो. माढ्यात मतदानात 18% वाढ झाली, तिथे शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला. वणीमध्ये मतदानात 13% वाढ झाली, तिथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला. तर श्रीरामपूरमध्ये जिथे 12% वाढ झाली तिथे काँग्रेस जिंकली आहे. महाराष्ट्रातल्या मतदानात नेमकं काय झालं त्यावर राहुल गांधींच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेलं हे उत्तर आहे. या उत्तरानं विरोधकांचं मात्र समाधान झालेलं दिसत नाही. देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा, ग्रंथ लिहावा, नवी गीता लिहावी या विषयावर. तुम्ही कसे जिंकलेले आहात, तुम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्रात हे अख्ख्या जगाला माहिती आहे. भारतीय जनता पक्षाची ताकद त्या याच्यात इतकीच होती, ते 25 जागा जिंकू शकत नव्हते. कालच्या लेखानं म्हणा, कालच्या भूमिकेनं म्हणा, फक्त महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगातल्या लोकशाही मानणाऱ्या अनेक देशामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. आणि देशाच्या जनतेलाही कळलंय की नरेंद्र मोदी आणि कंपनी निवडणुका कशा प्रकारे जिंकते आहे हे स्पष्ट झालं. नाही, त्यांनी जे कालचं आर्टिकल लिहिलं ह्याच्याबद्दल, त्या आर्टिकलच्या आधी 1 महिन्या रिझल्टच्या नंतर त्यांनी हे पत्र इलेक्शन कमिशनलाही दिलेलं आहे. इलेक्शन कमिशनकडून काँग्रेस पक्षाला अजून काही उत्तर आलेलं नाही. त्याच्यानंतर मी देवेंद्रजींचंही आजचं आर्टिकल पाहिलं की त्यांची भूमिका आहे, त्यांची भावना आहे. त्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये म्हणजे राहुल गांधींनाही मतं मांडण्याचा अधिकार आहे आणि देवेंद्रजींनाही आहे. त्यामुळे दोघांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. आणि इलेक्शन कमिशन जी फायनल ऑथॉरिटी आहे त्याला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत
राहुलजी आहेत आणि महाविकास आघाडी आहे. देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा खोटा बोल रेटून बोल, आता खोटं लिही रेटून लिही अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. 5 वर्षात वाढलेलं मतदान हे कधीही लोकसभा टू विधानसभा या 5 महिन्यात वाढलेलं इतकं नव्हतं. पुन्हा हे खोटं. आणि लोकसभेमध्ये जो दारुण पराभव झाला महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे हे घपलेबाजी करून 41 लाख मतदान वाढवून घोटाळे करून निवडून आलेला आहात. ही वस्तुस्थिती मांडल्यामुळे तिळपापड झालेला आहे सगळ्यांचा. पण ही वस्तुस्थिती आहे आणि तुम्हाला आम्ही हे घपले करू देणार नाही याची जी आहे ती नांदी आहे. महाराष्ट्रातल्या मतदानावरचे हे सवाल जवाब, यात खरं काय खोटं काय हे मतदारांना ठरवावं आणि खरं खोटं करूनच पुढच्या वेळी मतदान करावं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.